नवरात्रात 7व्या माळेला फुलोरा केला जातो आणि त्यामध्ये या कडकण्या केल्या जातात. तर आज आपण खुसखुशीत, कुरकुरीत आणि मस्त 15 दिवस टिकणाऱ्या या कडकण्या करत आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा कप दुधामध्ये पाव कप इतकी साखर विरघळवून घेतली आणि इथे 1 कप मैदा आणि पाव कप रवा घेतला. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर मोहन घालायचं 2 टेबलस्पून आणि आता या दुधाने हे छान मळून घ्यायचं. खूप घट्ट मळायचं नाही, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर अतिशय घट्ट होईल. आता याला छान अर्धा तास रेस्ट द्यायचा आणि हे बघा या पद्धतीने आपलं हे कणिक तयार आहे. आता याला थोडंसं ना ठेचून घ्यायचं, म्हणजे आपले कडकण्या मस्त खुसखुशीत होतात. हे ठेचून झाल्यानंतर परत एकदा मी मळून घेतलं आणि असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, अगदी पातळ लाटायचं आणि त्यानंतर थोडंसं फोर्कने याला टोचे मारून घ्यायचे आणि बाजूला एक छोटंसं छिद्र तयार करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला या कडकण्या फुलोऱ्यामध्ये ओवता येईल. याच पद्धतीने मी सगळे कडकण्या तयार करून घेतल्या आणि आता याला तळून घेऊ. तळताना लो टू मीडियम गॅसवरती मस्त दोन्ही बाजूनी छान लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळून घ्यायचं. अशी कुरकुरीत कडकणी एकदा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.